आम्ही 3 लिटरची बाटली घेतलेली काय पाण्याची आणि तर आता आपण आलेलो आहे स्मोकी माउंटन्स मध्ये. बेसिकली एअरपोर्ट वरून मेन स्मोकी माउंटन्स कडे जाताना रात्री आम्ही गॅटिनबर्ग या टाउनमधून वॉक करायला बाहेर पडलोय. आज आपण निघालेलो आहे फुटहिल्स पार्कवे टू गॅटलिनबर्ग या रोडवरून. हा अमेरिकेमधला 1940च्या दशकामध्ये याचं बांधकाम चालू झालं होतं आणि वन ऑफ द सुंदर सिनिक ड्राईव्ह म्हणून अमेरिकेतला हा मानला जातो. 116 किलोमीटर म्हणजेच 72 मैल्स लांबीचा हा रूट आहे. जर तुम्ही गुगल मॅपवर डेस्टिनेशन टाकलं तर कुठं थांबायचं आणि कुठं नको होते, कारण का प्रत्येक कोपरा हा व्ह्यू पॉईंट आणि तेच डेस्टिनेशन असं वाटतं. काल आम्ही 3 लिटरची बाटली घेतलेली काय पाण्याची आणि पाणी आता संपन्न झालेलं आम्हाला, तर 2-2 बाटल्यांमध्ये भरून घेऊन आलोय आणि प्रत्येक एक टर्न लावून आम्ही पाणी संपवायचा प्रयत्न करायला, कारण का लई महाग पाणी आहे. शेवटचा गोट गोल्डन सिप. आणि अशा तऱ्हेने आम्ही न पाणी वाया घालवता, न पैसे वाया घालवता आमचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर आता आपण आलेलो आहे स्मोकी माउंटन्स मध्ये. बेसिकली हे खूप फेमस स्पॉट आहे US मधला. मोस्ट व्हिजिटेड नंबर 1 नॅशनल पार्क आहे स्मोकी माउंटन्स. म्हणजे बेसिकली वर काय, खाली काय, इकडे काय, तिकडे काय, ओन्ली डोंगर डोंगर डोंगर. तर काही स्पॉट्स जे मेजर आहेत ते तुम्हाला मी आपल्या या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आता पुढच्या एका स्पॉटला चाललो आहे, ते तुम्हाला दाखवतो. त्याआधी आपण एक गाडी रेंट केलेली आहे, मला गाडीसुद्धा दाखवतो आम्ही. इथं एका टिरो कंपनी थ्रू रेंट केली आहे गाडी. आणि व्ह्यूसुद्धा सिनिक व्ह्यू आहे. बेसिकली आजूबाजूला झाडं, क्लीन रोड, अजिबात ट्रॅफिक नाही. कंप्लीट निसर्गाच्या सानिध्यात आपण ड्राईव्ह करायला लागलो आहे, त्यामुळे हा एक्सपिरियन्ससुद्धा एक युनिक एक्सपिरियन्स आहे. एअरपोर्टवरून मेन स्मोकी माउंटन्सकडे जाताना मध्ये बरेच छोटे छोटे स्पॉट आहेत. तर एका स्पॉटला मी ॲक्च्युली थांबलो आहे आता. बऱ्याच गाड्या पार्क झालेल्या दिसतील आणि इकडं या साईडला छोटीशी रिव्हर आहे. या साईडला बघितलं सगळे तर तुम्ही स्विमिंगसाठी आलेले लोक आहेत. एवढं गरम व्हायला लागले आणि या थंडगार पाण्यामध्ये आज जायचं म्हटल्यानंतर नेक्स्ट लेवल एक मजा असणार आहे. त्यामुळे एक्सायटेड फॉर इट. आता इथं थोडेसे कपडे चेंज करून जाणार. आय एम नॉट शुअर, फोन मी घेऊन जाणार नाही आहे, पण बघू.
नाही नाही तर तो थंडी शेजारी झोपू दे. अनफॉर्च्युनेटली काही व्ह्यू नाही आहे पण उद्या बेसिकली आपलं सामान घेऊनच बाहेर पडायला लागणार. हा खरं आहे. तर रात्री आम्ही गॅटिनबर्ग या टाऊनमधून वॉक करायला बाहेर पडलो आहे. तर मस्त एक नंबर अशी स्ट्रीट आहे. हा टॉवर आहे इथे सकाळी आम्ही जाणार आहे आणि वाई जरा आम्हाला लेट झालं ॲक्च्युली पण वाईब एक नंबर आहे. एक नंबर वाईब आहे. सगळे झांगपँग चकमकीत लाईटी बिटी दिसायला लागलेत. मगाशी आम्ही चाललेलो ना तेव्हा बरंच पब्लिक होतं इकडं तर आता पब्लिक बरंच कमी झालेलं आहे. हा शेक फेमस आहे इथला तिकडं घ्यायला चाललो शेक पण भारी आहे टाऊन मस्तपैकी. संध्याकाळी बाहेर पडायचं वॉकसाठी आणि टाईमपास केला की झालं. इथून मेजॉरिटी ऑफ द स्पॉट या 15-20 मिनिट ड्राईव्हवर आहेत या टाऊनपासून. त्यामुळं हे टाऊन इम्पॉर्टंट टाऊन आहे बेसिकली. इथंच येऊन तुम्हाला राहायला लागते. आम्ही सुद्धा हॉटेल इथंच बुक केलेलं आहे. तर येताना जो रोड होता तो टुवर्ड्स स्मोकी माउंटन्स होता. सो इट वॉज नॉट स्मोकी माउंटन बट समवेअर अराउंड दॅट प्लेन और रोड होता. तर काय झालं? ओ कुठं आईस्क्रीम? आईला आईस्क्रीम खायला आलेलं इकडे बंद झालेलं. हे आहे होतं काय ते खरं नाही रे हे वेगळं आहे. हां नाही गडलेला आहे आमचा स्पॉट. आम्हाला वाटलं आईस्क्रीम इथं मिळते पण हे माझ्यामध्ये बियर लिकर स्टोअर आहे. वायनरी टाईपचा वास यायला लागला. इथं शोध होत असणार आहेत. मस्तपैकी त्यांनी स्टेज केले इकडे खुर्च्या बसायला केलेत पण आम्ही एवढ्या लेट आले की सगळं बंद झाले. तुम्हाला 7 वाजता आय थिंक परफेक्ट टायमिंग आहे. त्यामुळे 7 वाजता तुम्ही जर आला या टाऊनमध्ये तर तुम्हाला ॲक्च्युली एन्जॉय करता येईल. उद्या आमची संध्याकाळी फ्लाईट असणार आहे त्यामुळे आम्ही जास्त वेळ इथे थांबणार नाही संध्याकाळच्या टायमिंगला. त्यामुळे सकाळी आम्ही सगळे बऱ्यापैकी स्पॉट कवर करून घेऊ.